शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ माझा खूप लेट येणार आहे, तरी पण तुम्हाला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. उंबरठ्याची पूजा माझी झालेली आहे. आज खूप उशीर झाला, कारण बाहेर गेले होते. पूजेचं माझं कोणतंच सामान नव्हतं, फुलं नव्हती, मला फळ नव्हतं, ते सर्व मी घेऊन आले. आणि हळदी कुंकू पण संपलं नव्हतं. आमची मेऊ सारखं सांगते, त्याच्यामुळं घरामध्ये शिल्लक असावं, त्यामुळे मी सकाळी सकाळी ते घेऊन आलेली आहे. आता पहिले देवाची पूजा करून घेते आणि नंतर मी महादेवाची महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती पण पूजा मांडून घेते. चला, सुरुवातीला दिवा लावून घेतलेला आहे. ही बघा, ही जी बासरी आहे ती देवघरामध्ये ठेवतात का कुठं ठेवतात ते मला माहिती नाही. प्लीज ताईंनो, तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण ही बासरी तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलेली आहे. 2 बासऱ्या आणलेल्या आहे अशा, आणि जेवढं काही खाटूश्यामवरून सामान आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जी शॉपिंग केलेली आहे ती, हिचं काय करतात आणि जे अत्तर आणलेलं आहे तिचं पण काय करतात ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता मी ही इथं अशी देवघरामध्येच ठेवलेली आहे. तुम्हाला जर काही त्याबद्दल माहिती असेल तर सांगा. असं म्हणतात की देवपूजा करण्याच्या आधी पहिले एक दिवा लावायला पाहिजे, त्यामुळे मी पूजा चालू करायच्या पहिले तेलाचा दिवा लावते. सर्व पूजा झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला एक तुपाचा दिवा लावते. दोन्ही बाजूंना 2 दिवे ठेवते. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये रांगोळी काढायला सुद्धा वेळ राहत नाही, त्यामुळे मी पण छाप्याने रोज रांगोळी काढते. पण ज्या वेळेस मला वेळ असेल त्यावेळेस मी छोटीशी हाताने सुद्धा रांगोळी काढते. रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू टाकते. हळदी कुंकामुळे रांगोळी खूप छान दिसते आणि असं म्हणतात की रांगोळीवरती हळदी आणि कुंकू हे टाकायलाच पाहिजे. देवाची पूजा माझी झालेली आहे. आता जी आपली महादेवाची पूजा आहे त्या पूजेची मांडणी करून घेते. देवघर तुम्ही बघू शकता, छान दिसत आहे. आणि आज पूर्ण देवघरामध्ये पांढरी फुलं वाहिलेली आहे. स्वामी महाराजांना आणि लड्डू गोपालांना पिवळं फूल दिलेलं आहे, कारण त्यांना पिवळा कलर आवडतो आणि त्यांना पिवळं फूल लागतं, त्यामुळे मी पिवळं फूल स्वामी महाराजांना आणि लड्डू गोपालांना वाहिलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणजे बाळकृष्णाला. आणि जास्वंदाचे जे फूल आहे ते गणपती बाप्पांना वाहिलेलं आहे. सकाळी सकाळी देवाची पूजा पण करून घेतली आणि आता लगेच महादेवाची पूजा पण करून घेते. महाशिवरात्रीची पूजा मांडण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. देवाची पिंड आहे, ती पिंड मी घेतलेली आहे शिववरून. रुद्राक्ष हे शिववरून आणलेले आहे. आणि शंकर भगवान कंकार हे पण शिववरून आणलेले आहे, ते पण मी पूजेसाठी घेतलेले आहे. गणपती बाप्पा, अन्नपूर्णेची पूजा माझी झालेली आहे. प्रसादासाठी केळं घेतलेले आहेत. महादेवांना अभिषेक करण्यासाठी हे तांदूळ घेतलेले आहे. दूध, दही, साखर, मध, गुलाबजल, अत्तर, यात कापूर आहे, पिवळं चंदन, काळे तीळ, भस्म, हळदी कुंकू. आणि हे बघा फुलं, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांसाठी, गुलाबाचे फुलं, पांढरी फुलं आणि शेमीपत्र. एवढी सगळी तयारी मी पूजेची करून घेतलेली आहे. पूजा करताना आपल्याला हे सगळं जवळ घेऊन बसायचं आहे, कारण पूजा मांडत असताना मध्ये मध्ये उठायची गरज पडत नाही. जेवढं साहित्य मला मिळालं तेवढं मी घेतलेलं आहे. आता मी माझ्या पूजेला सुरुवात करते. कशी पूजा करते ते पण तुम्हाला दाखवते. चला, आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया. खाली फरशी पुसून घेतलेली आहे, त्याच्यावरती पाट ठेवला. पूजा मांडण्यासाठी आपल्याला पांढरा कापड लागेल. नवीन कोरा कापड घेतलेला आहे मी तो. महाशिवरात्रीची महादेवाची पूजा ती पण झाली आणि देवाची पूजा पण झालेली आहे. आता लागते मी माझ्या पुढच्या कामाला. तुम्ही बघू शकता पूजा कशी मांडलेली आहे. ओम
शंकराय नमः. चहा नाही पेत का तुम्ही? केव्हा यायचा? 11 वाजले. चला पूजा करता करता 11 वाजले. लवकर या. चला. हो बाय. चला तुमचे दादा चालले ताईंनो कामावर. कामावर नाही चालले, आज सुट्टी असेल ना आज? गॅंगवाले इकडे जाऊन स्लॅब भरण्यामध्ये त्यांना स्लॅब भरायचा आहे, त्यामुळे ते गँगवाल्याकडे निघालेले आहेत. चला बाय. आतापर्यंतचा जो व्हिडिओ होता तो महाशिवरात्रीच्या दिवसचा होता. शूट मी घेऊन ठेवलेले होते, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी तो एडिटिंग आणि अपलोड नाही करू शकले. बरेच प्रॉब्लेम येतात. सर्व प्रॉब्लेम तर आपण यूट्यूबवरती नाही शेअर करू शकत. इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो 2 दिवसाचा एकत्र आलेला आहे बरं का ताईंनो. यूट्यूबवरती मला तुमच्यासारख्या ताई समजून घेणाऱ्या मिळाल्या, हेच मी माझं खूप नशीब समजते. तुम्ही मला समजवून घेतात, त्यामुळे मी हे सर्व काही करू शकलेली आहे. एखाद्या वेळेस शूट घेण्याचा खूप कंटाळा येतो, पण व्हिडिओ कॉलची तुमची कमेंट वाचली की पुन्हा एकदा खूप उत्साह येतो. सकाळी सकाळी देवाची पूजा माझी झालेली आहे. चला ताईंना आता सोप्याच्या खाली जे घाण साचलेली असते ती एकदा झाडून घेते, कारण 15 ते 20 दिवसातून मी सोप्यांच्या खालून पण झाडू मारून घेते. आणि आता मॅऊची पिल्लं असल्यामुळे तिथं खूप असे कचरा घेऊन जातात, त्यामुळे 8 दिवसातून सोपे ओढून त्याच्या खालून झाडू हा मारावाच लागतो आणि पुसून पण घेते. शनिवारचं किंवा रविवारचं ही कामं मी करते. आज शनिवार असल्यामुळे सोप्याच्या खालून झाडून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. बराच कचरा तिथं साचलेला असतो. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा जाळ्या आणि झरमटं होतात. असं म्हणतात की शनिवारची घराची साफसफाई ही करायलाच पाहिजे, आणि शनिवारी मी ते करते. सोपे वळायला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही, कारण ते वजनाला खूप हलके आहे. सहज जरी वळले तरी पण ते बाहेर वळल्या जातात. या सर्व जो कचरा मोठा मोठा आहे तो आमच्या मॅऊच्या पिल्लांनी तोंडात धरून आतमध्ये नेलेला आहे. त्यांना जर कागदाचा तुकडा दिसला तरी पण त्यांची भांडणंसुद्धा होतात बरं का ताईंनो. इकडं तिकडं घेऊन ते पडून जातात आणि असे सोप्याखाली किंवा पॉटच्या खाली घालून ठेवतात. चकाचक झाडू मारल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. रात्रीची जी भांडे घासून ठेवलेली होती ती भांडे मांडून घेते आणि लगेच घरं पण पुसून घेते. सकाळी सकाळी जर आपण अशी घराची साफसफाई केली तर खूप छान वाटतं, पण रोज मला पुसून घेणे सकाळचं शक्य होत नाही, त्यामुळे मी सर्व माझा स्वयंपाक झाल्यानंतर पुसते. रोज तर आपण पोछाने घरं पुसतो, पण 10 ते 15 दिवसातून एकदा मी हाताने सुद्धा असे घरं पुसून घेते. हाताने घरं पुसल्याने कोपऱ्यामध्ये जो कचरा असतो तो पुसला जातो. रोज घरं पुसण्याची मला सवय लागलेली आहे. जर एखाद्या वेळेस घरं नाही पुसले तर दिवसभर मला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. पण गुरुवारचे मी घरं पुसत नाही बरं का ताईंनो. खूप वर्षापासून मी ते पाळते आणि ते मी पाळणार आहे. उपास जरी असला तरी पण मी गुरुवारचं घर पुसत नाही. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी खडे मीठ, गोमूत्र, कापूर, हळद, हिंग किंवा वेलदोडे, लवंग हे सुद्धा वापरते. त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. सकाळी दारामध्ये पाणी टाकून पुसून सुद्धा घेते, पण एखाद्या वेळेस जे कचऱ्यावाले काका येतात त्यांच्या हातून कचरा सांडला जातो, त्यामुळे परत झाडू मारावा लागतो आणि ते काका पुसून सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे मला आज रांगोळी काढायला खूप वेळ झाला. तुम्हाला लहानपणीची एक आठवणसुद्धा सांगते रांगोळीबद्दल. खेडेगावामध्ये पहिले शेणाचा सडा टाकायचे. आम्ही ज्यावेळेस सुट्टीला घरी यायचो दिवाळीच्या, त्यावेळेस सकाळी सकाळी लवकर उठून सडा टाकायचो आणि रांगोळी काढायचं. पण काय व्हायचं ताईंनो, एकमेकीच्या दारामध्ये जी रांगोळी काढलेली असणार आहे, जर आपल्याला ती रांगोळी येत नसेल तर आम्ही ती रांगोळी जिंकायचो. हे तुम्हाला पण माहिती असेल किंवा तुमच्यासोबत पण असं काही झालेलं आहे का? आज कोणाच्या दारामध्ये कोणती रांगोळी आहे ते पहिले आम्ही बघून यायचो आणि दुसरी रांगोळी काढायचं. पहिले मला रांगोळी काढायला खूप आवडायचं आणि खूप साऱ्या रांगोळ्या पण येत होत्या, पण आता बऱ्याच रांगोळ्या विसरल्या गेले. ही रांगोळी काढायला मला खूप आवडते. नेहमी मी हीच रांगोळी काढते आणि कलर भरल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते. तुम्ही बऱ्याच वेळा ही रांगोळी बघितलेली असेल. लहानपण हे वेगळंच असतं. त्यावेळेस कोणासोबत कोणतीच गोष्ट शेअर केल्या जात नव्हती, पण आता काही वाटत नाही. तुम्ही पण अशाच करायच्या का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला इथं काहीतरी बदल दिसत असेल ताईंनो. काय झालेलं आहे, इथं जी मशीन होती
ती आतमध्ये ठेवली. कट्टा केलेला आहे तिथं, तो कट्टा पण मला काढायचा आहे. का तर इथं कपडे धुतले, भांडे धुतले तर पाणी जात नाही, ते पाणी पण निघून जाईल. त्याला बारीक बीड आहे त्यामुळे थोडं पाणी जातं, बाकी पाणी मी आता हाताने काढून घेते. आणि ते आल्यानंतर मला ड्रिल मशीनने तिथं बीड पाळून देणार आहे. त्यामुळे काय होईल की जे पाणी आहे ते निघून जाईल. आम्ही ते बनवताना म्हणजे ज्या वेळेस आलो त्यावेळेस आम्ही तो कट्टा तिथं ग्रेनाईटमध्ये करून ठेवलेला होता. पण केव्हा केव्हा बाहेर पण असे भांडे बसून घासता येतात, म्हणजे बसून भांडे घासण्यासाठी इथं जागा आहे. म्हणजे हे तर ड्राय बाल्कनी सगळ्या याला असते, पण मी इथं करत नव्हते. पण आता काय होतं, खूप पाय दुखतात असे मोठे मोठे जर भांडी घासायची असली तर. त्यामुळे मी हे बघा दाखवते तुम्हाला मी जवळून. इथंच दगड पण ठेवलेला आहे आणि आता इथंच कपडे आणि भांडे असं बाहेर बसून करणार आहे. हे बघा, हा जो कट्टा आहे त्या कट्ट्यामुळे अजिबात इकडं पाणी येत नव्हतं. मशीनचं पाणी, धुणं भांड्यांचं पाणी डायरेक्ट तिकडून जात होतं. पण आता मी इथं असा दगड ठेवलेला आहे आणि धुणं भांडी करायला आता बरं पडणार आहे मला इथं. नेहमीपेक्षा खिचडी आज जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. शेंगदाणे, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली. खिचडीसाठी आज उकडलेला बटाटा वापरणार आहे. तेलामध्ये जिरं परतल्यानंतर त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा टाकून दिला. 5 मिनटं छान परतल्यानंतर वरून शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं जे कूट केलेलं होतं ते टाकून दिलं. चवीपुरते मीठ टाकले. मंद गॅसवरती खिचडी छान करून घेतली. कालचा जो व्हिडिओ होता तो दुपारी एडिट केला, अपलोड केला. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता रात्री भेटते. संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वरण, बिट्ट्या, वांग्याची भाजी आणि छोल्यांची भाजी असा माझा स्वयंपाक चालू आहे. वरणाचा कुकर माझा झालेला आहे. वांग्याची भाजी पण टाकून दिली. बिट्ट्यांच्या पिठामध्ये मी हातावर चोळून घेतलेला ओवा, हळद, मीठ आणि सोडा. सोड्यामुळे काय होतं, बिट्टी आपली खुसखुशीत येते आणि हळदीमुळे बिट्टीला कलर खूप छान येतो. एका बाजूला छोले पण शिजायला टाकलेले आहे. छोल्यांच्या भाजीसाठी आलं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा, टोमॅटो याचं वाटण बनवून घेणार आहे. छोल्यांच्या भाजीसाठी तेल गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये जो आपण मसाला केलेला होता तो टाकला. मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा धना पावडर टाकली. माझ्याकडं इथं छोले मसाला नाही त्यामुळे मी एव्हरेस्ट चिकन मसाला वापरलेला आहे. चिकन मसाल्यामध्ये सुद्धा छान होते ही भाजी. लगेच मी पूर्ण बिट्ट्या पण करून घेतल्या. बिट्ट्या मी कशा पद्धतीने केल्या ते पण तुम्ही इथं बघू शकता. पहिले एक चपाती लाटून घेतली, त्यावरती तूप टाकले व सर्व बाजूंनी तूप छान पसरवून घेतले. चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे. रोल करून झाला की जसे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे कणकेचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो रोल केलेला आहे तो भरायचा आहे आणि हाताने प्रेस करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने मी बिट्टी केलेली आहे. त्यामध्ये टाकल्यानंतर प्रेस करायचं व गरम पाण्यामध्ये किंवा इडली पात्रामध्ये आपण हे वाफवून घेऊ शकतो. बिट्टी वाफेवरती शिजल्यानंतर ती फुगती त्यावेळेस समजायचे की बिट्टी आपली शिजलेली आहे. बिट्टी शिजून झाल्यानंतर पाण्यामधून बाहेर काढायची किंवा इडली पात्रामध्ये जर केलेली असेल तर ती गार होण्यासाठी बाहेर ठेवायची. गार झाल्यानंतर ती आपल्याला कट करायची आहे. तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही बिट्टी तळून घेऊ शकता. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.